आपण हा मध्ये ओपन ठेवलेला आहे सो दॅट खालच्या फ्लोअर्सला पण आपला लाईट व्हेंटिलेशन नीट राहिलं पाहिजे. म्हणजे काळोख झाला तर कधी प्रॉब्लेम असतात ना एक सेफ्टीच्या हिशोबाने पण. सो दॅट मेकिंग सो दॅट द लाईट अँड व्हेंटिलेशन इज ऑल्सो व्हेरी प्रेझेंट. म्हणजे 3 फ्लोअरचे आपले हे आहेत आणि वरच्या फ्लोअरला आपण खाऊगल्ली करतोय ज्याच्यात आपण 25 कॅफेज आहेत. कॅफेजचे आपण करतोय मध्ये सीटिंग आहे आणि याच्यावरती आपण टेन्साईल रूफ करतो जे आता नवीन ट्रेंड हे आहे. ही झाडं काढायला लागणार सगळी काढायला पेरिफेरीची राहू शकता पेरिफेरीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मेन एक जी 2 आहेत ती आपल्याला फक्त बघायला लागेल. बाकी स्ट्रक्चर आपण हा एकच मोठा आहे त्याचं व्ह्यू रोड काय करू पण त्याच्यामुळे मग डायरेक्ट गाड्या बऱ्याच कमी होतील बऱ्याच जागा. आता त्याच्यामध्ये पण वी विल ट्राय टू सी हाऊ वी कॅन अकोमोडेट वॉट एव्हर वी कॅन अकोमोडेट दॅट आणि 50 4 व्हीलर 50 एका फ्लोअरला तसे 3 फ्लोअर 150 गाड्या. 2 व्हीलर्स नाही आहे. 2 व्हीलर्स खाली ग्राउंड फ्लोअरला आहेत. ग्राउंड फ्लोअरला 100 आहेत. याच्या हे प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे 150 गाड्या 75 स्टॉल्स आणि टोटल कॅफेज टेरेसवरती 25 आहेत. 2 व्हीलर पार्किंग 100 ग्राउंड फ्लोअरला. आणि हे आपलं एरिया स्टेटमेंट आहे. ग्राउंड फ्लोअरचा एरिया कसा आहे याचे किती एस्टिमेट आता 50 CR एक्सक्लुडिंग GST. आज सातारा नगरपालिकेच्या वतीनं आपला जुना हा जो जनावरांचा दवाखानाचा परिसर आहे या ठिकाणी अद्ययावत पार्किंग व्यवस्था ही करण्याचं आता शुभारंभ होणार आहे. या कामाचं जी काही सगळी प्रक्रिया जी आहे मान्यता मंजुरी त्याला लागणारा निधी त्याचबरोबर त्याचं टेंडर वगैरे या सगळ्या गोष्टी नगरपालिकेने केल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदकडनं आम्ही NOC पण घेण्याच्या मार्गावर आहे या बाबतीत. कारण इथं ही जागा जिल्हा परिषदची आहे आणि याच्यावर रिझर्वेशन आपलं नगरपालिकेचं पार्किंगचं आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं CO मॅडमशी पण आमची चर्चा झाली. त्यांनी पण याला NOC देण्याची तयारी दाखवली. आपल्याला माहीत आहे की आपल्या जुन्या सातारा शहर म्हणजे जुनं जे आपलं शहर आहे या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम फार आपल्या इथं होतो. कारण आपले रस्ते बाजारपेठ वगैरे सगळं इथं असल्यामुळं आणि सगळा परिसर जरा गजबजलेला असल्यामुळं पार्किंग हा फार मेजर विषय होतो. आता त्याला एक पर्याय म्हणून आपण इथं पार्किंगची ही व्यवस्था आणि त्याचबरोबर हॉकर्ससाठी म्हणजे जे खाऊ गल्ली टाईप जो कन्सेप्ट बाहेरच्या ह्याच्यात आपण बघतो तसं या ठिकाणी एन्क्लोज्ड म्हणजे त्यांना सुद्धा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा काही कुठंही रस्त्यावर वगैरे बसण्याचा विषय नाही. त्यांना सुद्धा इथं सेफ आणि बंदिस्त पाणी त्याचे लागणारी स्वच्छतेची आहे. परत जे काही खाद्यपदार्थ आपण टाकून देतो त्याला लागणारा बायोडायजेस्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण या प्रकल्पामध्ये धरलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे करतोय. साधारण ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग टेरेस असंही या बिल्डिंगची आहे. बऱ्यापैकी या बिल्डिंगचं जे आहे ते आपण राजवाड्याचा जो लुक आहे जो हेरिटेज लुक आहे तो ध्यानात ठेवूनच आपण या बिल्डिंगचं समोरचं जे काय आहे ते काय म्हणायचं आपलं समोरचं त्याला एलिव्हेशन जे आपण म्हणतो ते आपण तसं ठेवलेलं आहे. कारण राजवाडा इथं असल्यामुळं त्याचबरोबर आज नाही म्हटलं तरी साधारण 150 गाड्या 4 व्हीलर्स या पार्किंगमध्ये आपल्याला बसवता येणार आहेत. त्याचबरोबर 75 स्टॉल्स आपण इथं हॉकरसाठी म्हणजे खाऊ गल्ली टाईप जे आपण म्हणतोय त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहे. टेरेस वर आपण कॅफेची केली त्याला टेन्साईल स्ट्रक्चरवरनं दिलं जाणार आहे. ते दिसायला पण चांगलं दिसेल आणि तर 25 कॅफेज वर होऊ शकतील अशा पद्धतीनं टेरेसवर हे केलं जाणार आहे. आणि 2 व्हीलर पार्किंग जे आहे 100 2 व्हीलर या ठिकाणी 150 गाड्या सोडून 100 2 व्हीलरचं पार्किंग होईल अशा पद्धतीनं हा पार्किंगचा प्रकल्प आणि
रेस्टॉरंट टेरेस हे असं आपण इथं हे केलेलं आहे. आता याचं काम लवकरच आपण सुरू करतोय. आज महायुतीच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून हे सगळ्यांनीच हा प्रयत्न करून आज हा प्रकल्प हे केलाय आणि लवकरच याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मी असेल, खासदार साहेब असतील, उदयनराजे, बाकी जे आपले जिल्ह्याचे सर्व मंत्री महोदय असतील, सगळ्यांना घेऊन आम्ही एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाडं पण जी आपली आहेत ती पण थोडं वाचवण्याच्या सूचना मी केल्यात. कारण आपण इथं मागे जे मोठं झाड बघतोय, म्हणजे मला नाही वाटत आपल्या आता पिढीमध्ये एवढं मोठं झाड आपल्याला आता बघायला मिळेल. आता ते वाचवायचं कसं हा आमचा प्रयत्न नक्की चालू आहे.